कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। साहेब, बाप म्हणून तुम्ही 7 वर्षांनी अमोलला भेटायला चाललेला आहात। त्यांनी तुम्हाला ओळखलंच नाही तर? तुम्ही आहात हे त्याला माहीतच नसेल तर? अपर्णा मॅडमनी तुमच्याबद्दल काहीच सांगितलं नसेल तर? तुम्ही बापाच्या नजरेनं तुमच्या मुलाकडे बघणार आहे साहेब, आणि अमोलनं तुमच्याकडे एका परके नजरेनं। अरे चिंचुके, पण त्याला भेटल्यावर परिस्थिती बदलेल की, आणि आतापर्यंत त्याला त्याच्या बाबाबद्दल काहीतरी वाटत असेलच की। बरोबर आहे साहेब, तरी तो तुम्हाला बाबा म्हणणार नाही, आणि म्हटला तरी तुम्ही त्याला लगेच वडील वाटणार नाही। मग काय करायचं म्हणतोय तू चिंचुके? नका जाऊ साहेब। अरे पण हो साहेब, अहो तुम्ही भेटला तर लगेच अपर्णा मॅडमला कळेल, मग परत सगळं पुढं। सॉरी साहेब, पण परत अजून काय वेगळं होणार आहे? अहो साहेब, मला तुमचा त्रास समजतोय। हो, माझी मुलं अर्ध्या तासासाठी कुठे गेली ना तरी मला टेन्शन येतं। अहो त्यामुळे तुमचं दुःख समजतंय मला। अमोलला भेटला तुम्ही तर फक्त अमोल नाही तर अपर्णा मॅडम पण सोबत असतील, आणि परत त्या जुन्या गोष्टी वर येतील। साहेब, तुम्हाला ते चालणार आहे का? ह्याच्यात स्पष्ट लिहिलंय की दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला असता तर वर्षा काकी वाचले असते। ज्या अप्पीचा हात धरून तू इथून बाहेर चाललाय ना, त्याच अप्पीला काकीबद्दल सगळं माहिती आहे। तू मला अमोलबद्दल सांगणार आहेस का नाहीस? नाही, आणि त्याच्याबद्दल माहिती काढण्याचाही प्रयत्न करू नको प्लीज। काय करायचं ना चिंचुके, मला तेच कळाना माहिती। इकडं आडन तिकडे विरास झालंय, पोराच्या ओढीने जीव तुटतोय रे, काय करू मी? साहेब, तुम्हाला असं का झालंय माहितीये का? आता अपर्णा मॅडम तुम्हाला भेटल्यात ना, त्याच्यामुळे असं झालंय। म्हणजे जखमीवरची खपली निघाल्यासारखं झालंय बा। काय झालं? काय नाही, ती मी साहेबांना लग्नाविषयी फोर्स करत होतो, अहो पण साहेब ऐकायला तयारच नाहीत। चिंचुके, लग्नाचं काय मध्येच आता? इथून पुढे तुम्ही दोघांनी लग्नाचा विषय काढायचा नाही माझ्यापाशी। एकदा झाले तेवढं बस झालं। सर, अहो आम्ही तुम्हाला कुठे लग्नासाठी फोर्स करतोय? आणि चिंचुके म्हणतायत तेही बरोबर आहे की, असं एकट्याने आयुष्य काढणं खूप कठीण आहे। माझं आयुष्य आहे ना, माझं मी बघतो। परत परत तेच 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 तेच। आणि चिंचुके, आता लग्नाचा विषय काढायची काहीच गरज नव्हती। सॉरी साहेब। सॉरी सर, सर आमच्यावर राग आलाय ना? पाण्यावर कशाला काढताय? पाणी पिऊन टाकायचं आणि राग पण गिळून टाकायचा। असं। आर्याला अर्जुन सरांचं सगळं माहितीये, ती त्यांना चांगली ओळखते। आर्या आणि अर्जुन सर अजून कळलं नाही का कुणाचं आहे ते? उत्तराखंडवरून कोण कशाला येते माउथ ऑर्गन बघायला? मग तू तरी नीट वाजव की। कुठं वाजवतंय ते? आपलं घेऊन बसलो होतो। जरा तुम्ही वाजवा। वाह, एकदम जादू आहे तुमचा। जादू?
अरे जादू असती तर काय मग असं बसलो असतो का इथं? जादूने सगळं बदलून टाकलं नसतं का मी? माझ्याबद्दल बोलताय ना? कदम, तुम्ही कशाला एवढा लोड घेताय? एवढा नाही विचार करायचा, जाऊ दे ना. आता काय अरे जा, सगळी घडीच इसकटून गेली रे. पण जरा बी नीट व्हायचं काय नाव घे ना बघ. तुम्हीच असं बोललं तर कसं होईल? अरे जा, आप्पी इथं आली आहे तर काय वाटते तुला? म्हणजे अमोल बद्दल तिच्याशी बोलायला पाहिजे का आपण? असं कसं बोलणार आपण? आणि काय बोलणार? जी मनात आहे ते बोलायचं रे, काय बी मनात ठेवायचं नाही. ती भेटल्यापासून ना तू तर लईच एकटा एकटा झालायस बघ. कुणाशी बोलना बी. अरे काय तुझ्या मनात चाललंय ती बी कळणार. अरे जा, तुला अमोलला भेटावंसं वाटतंय ना? हा कदम, मला लय भेटावंसं वाटतं. मग त्यासाठी तुला आधी आप्पीला भेटायला पाहिजे. अरे मागचं सगळं बाजूला ठेवून तुम्ही बोला रे एकमेकाशी अमोल बद्दल. तुमचे झाले ना ते विसरता येणार मला. आणि आप्पीच्या पद्धतीने वागली आहे ना ते मला विसरता पण येणार. मला आप्पीला माफ पण करता येणार नाही. पण असं दुःखाला कवटाळून बसून बी तुलाच त्रास होणार ना अर्जा. हा, अरे परिस्थितीला सामोरं गेलं पाहिजे रे. कदम, आपण किती जरी काय जरी म्हणलं तरी आप्पी काय मला अमोलच्या जवळ जाऊन देणार नाही. 7 वर्ष लांब राहिलो त्या दोघांपासून. आता कुठल्या तोंडाने आप्पी समोर जाऊ? बापू, आप्या, आलीस? हा. हातपाय तोंड धुवून घे, जेवायला घेतो. अमोल, जेवला तू? अगं तुझ्यासाठी थांबतो म्हणत होता, पण मी जीव घातलं त्याला. कसं? गोष्ट सांगत सांगत आधी एक सफरचंद कापून दिलं, ते संपलं. मग नंतर चपाती, तूप, भात खाल्लं त्यानं. अरे वा, चांगलं जेवलं की? हो. आप्या, आप्या, हा. काय झालं? तिकडचं आठवलं हो बापू. तिकडे होते ना दिवसभर फोन करायला लागायचा मला. तो जेवलाय का, त्याने खाल्लंय का, किती खाल्लंय, आराम केला का. हाच का कोणाच ठाऊक दिवसभर डोक्यात विचारही आला नाही माझ्या. का ग? आता तुमच्या मांडीत झोपला होता ना तेव्हाच मिळालं उत्तर. काय? तो घरी आलाय म्हणून नाही आला विचारलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.